नाणारची कोकणात पुन्हा एकदा नाणारवरून शिमगा होण्याची शक्यता आहे। कोकणातील तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारचं मतपरिवर्तन झाल्याचं चित्र आता निर्माण झालंय। या प्रकल्पाच्या आता पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं। तर ज्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना विरोध नसेल त्या ठिकाणी ग्रीन रिफायनरी प्रकल्प आणून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेचं मत पूर्वीपासून ठाम आहे असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी खेडमध्ये केलंय। तर लोकांचं मतपरिवर्तन झालं असेल तर या प्रकल्पातून रोजगार मिळणार असेल तर शिवसेना लोकांच्या बरोबर असेल असंही जाधव म्हणाले। तसंच यावेळी नाणार प्रकल्पावरून त्यांनी भाजपलाही सवाल विचारलाय। दरम्यान आज आदित्य ठाकरे कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी निसार शेख आपल्यासोबत जोडले जात आहेत। निसार, नाणार प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा उचल घेतोय। खरं तर कदाचित राज्यस्तरीय नेत्यांना याची जाणीव नसेल की नाणारला अजूनही विरोध आहे। स्थानिक भूमिपुत्र अजूनही मुंबईत आज आणि उद्या आंदोलनाच्या भूमिकेत आहेत। लोक भांडतायत, स्थानिक या प्रकल्पाला विरोध करतायत। त्याच वेळी स्थानिक राजकारणातले प्रशासकीय नेते, स्थानिक ग्रामपंचायता मात्र समर्थन करतायत। नेमका समर्थनाचा मुद्दा काय, आदित्य ठाकरे काय म्हणाले आहेत आणि लोकांचं काय भूमिका, एकूणच वातावरण काय नाणारच्या निमित्तानं? एकंदरीत दृश्य आपण पाहिलं तर नाणार संदर्भात आपण पाहिलं तर आज आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। सुरुवातीला ते खारेपाटण राजापूरला येते। राजापूरला नाणार समर्थक आहेत ते त्या ठिकाणी त्यांची भेट घेतील आणि मागणी करतील। आपण जर पाहिलं तर काल सिंधुदुर्गामध्ये आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं की जर लोकांचं मतपरिवर्तन होत असेल तर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर रोजगाराच्या दृष्टीने आम्ही विचार करतो। दुसरीकडे खेडमध्ये भास्कर जाधव यांनी लोकांबरोबर आम्ही शिवसेनेचं पहिलं मत जे होतं पण मतपरिवर्तन झालं असेल तर आम्ही लोकांच्या बरोबर, पण त्यांनी भाजपला टोळा मारला की एकंदर आपण विषयी पाहिलं तर ते मधले भाजपला ह्या ठिकाणी आपलं सत्ता प्रस्थापित करायची आहे, भाजपला आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे। त्यामुळे भाजप अशा पद्धतीने वक्तव्य करते असं एकंदरीत मधलं। दुसरी गोष्ट आपण पाहिली तर आपल्याकडे काही नाणार ह्या ठिकाणी होऊ नये, काही लोक आपल्याला फोन करून सांगत आहेत की अशा पद्धतीने नाणार होऊ नये म्हणून ते उद्या एकत्रित मोर्चा सुद्धा राजापूरला करणार। काल रात्री दरम्यान नाणार होऊ नये म्हणून आदित्य ठाकरे आज या ठिकाणी त्यासाठी बॅनरबाजी पण करणार होती। मग काही समर्थकांनी ती बॅनरबाजीच्या मुद्द्यावरून वाद पेटणार आहे, कारण आज 10 दरम्यान ग्रामपंचायतमध्ये याबद्दल बैठक होईल, त्यानंतर पोलिसांचं केस दाखल होईल। म्हणजे एकत्रित आपण पाहिलं तर कोकणामध्ये नाणार हा विषय पुन्हा एकदा गाजणार आहे, वाजणार आहे। ऋषी, नक्कीच एकूणच या सगळ्याच्या निमित्तानं अनेक बॅनरबाजी देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। नाणार प्रकल्पावरनं कडवट विरोध आहे, कारण काही ठिकाणी कोकणातही असे बॅनर लागले आहेत अगदी की राजापुरात प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प आणू नका। लोकांचा विरोध असताना मग केंद्रीय मंत्री धर्मेश प्रधान म्हणतात स्थानिक याला समर्थन देत आहेत किंवा शिवसेनाही आता समर्थन असेल तर आम्ही आणू, अशी एक सोयीस्कर भूमिका घेतली जाते। कदाचित या दोन्ही भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांबद्दलचा रोष वाढू शकतो। हा एकंदरीत खरं आहे गोष्ट। आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे आपण जर पाहिलं ऋषी तर खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण का ह्यापूर्वी जेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणामध्ये आले होते त्यावेळी नाणार रिफायनरी समर्थकांनी यांची भेट घेतली होती आणि ती मागणी केली होती। त्यानुसार केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हे विधान केलंय, एकंदरीत अशा पद्धतीने विधान केलेलं आहे। दुसरी गोष्ट आपण पाहिली तर ह्या ठिकाणी तर शिवसेना भाजपमध्ये रोष निर्माण होईल, एक वादक निर्माण होईल, कारण कोकणात वातावरण पूर्ण तापेल। कारण आमदार भास्कर जाधव सांगतात की कुठेतरी एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी भाजप अशा पद्धतीने करत आहे, भाजप अशा पद्धतीने वक्तव्य करतं असं भास्कर म्हणतात। तर दुसरीकडे काही विरोधक सुद्धा समोर येतात की आम्हाला नाणार काय दुसरीकडे प्रकल्प आहे असं व्यक्त होतं। म्हणजे शिवसेना भाजपमध्ये आमने सामने होईल, शिवसेना भाजपमध्ये चकमक सुरू होईल। नक्कीच एकूणच या सगळ्या प्रकरणावरनं सत्ताधाऱ्यांची सोयीस्कर भूमिका आणि स्थानिकांची सहमती असेल तर हे विधान फार महत्त्वाचं ठरतंय। तुर्तास धन्यवाद निसार या माहितीबद्दल। पण याच बातमीचे आणखीन अपडेट जाणून घेऊया। माझा सहकारी तेजस बोरघरे आपल्यासोबत जोडला जातोय। तेजस, ज्या वेळपासून नाणार प्रकल्पाची घोषणा झाली त्यावेळपासून सत्ताधाऱ्यांची एक सोयीस्कर भूमिका राहिलेली आहे। सत्ताधारी कुठलाही असला तरी आम्ही स्थानिकांसोबत आहोत, आम्ही स्थानिकांना हवा असेल तर तो प्रकल्प आणू। जे राजकारण बदलत गेलं आणि बदललेल्या राजकारणातनं वाक्य मात्र तेच राहिलं, आता पुन्हा एकदा तसंच होतंय। यावेळी निमित्त ठरलंय केंद्रीय मंत्री धर्मेश प्रधान यांनी एक विधान केलं की नाणार प्रकल्पावरून आता राज्य सरकारची भूमिका बदलत चालली आहे। खरं तर अशा प्रकारचं कुठलंही विधान हे राज्य सरकारकडनं आलं नव्हतं, तरी देखील धर्मेश प्रधान यांनी विधान केलं। त्याच्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली। संजय राऊत असं म्हणाले की पेट्रोलियम मंत्री असणारे धर्मेश प्रधान आता दुसऱ्या खात्याचे मंत्री आहेत, त्याने आपल्या खात्याचं बघावं असं म्हणून त्यांनी विरोधाची भूमिका घेतली होती। पण त्यानंतर आदित्य ठाकरे आले, त्यांनी 360 अंशात यावेळेला असं म्हटलं की आपण स्थानिकांसोबत आहोत।
वेगवेगळ्या भूमिका बदलतायत तेजस. नेमकं नाणार वासियांना काय हवंय आणि हा प्रकल्प हवाय कुणाला? केंद्राचं काय मत आहे, राज्याचं काय मत आहे? नाणार प्रकल्पाचा महत्त्वाचा मुद्दा हा पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे आणि तसा मुद्दा हा चर्चेला येण्याचं कारण म्हणजे भाजपचे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जो काही एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नाणार प्रकल्पाच्या संदर्भात चर्चा पुन्हा एकदा उफाळून आलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोकणात 3 मंत्री हे महत्त्वाचे कालपासून दौऱ्यावरती आहेत आणि त्याच्यामध्ये 3 दिवसाचा दौरा हा आदित्य ठाकरेंचा आहे. काल सिंधुदुर्गात आदित्य ठाकरे होते, चिपळूणमध्ये जयंत पाटील होते, खेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार होते. हे सगळं वेगळा भाग आहे. पण सिंधुदुर्गामध्ये आदित्य ठाकरे हे कालच्या दौऱ्यामध्ये होते. आज ते रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्याच्या दृष्टीनं भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी काल केलेलं वक्तव्य आणि आज आदित्य ठाकरे यांचं जो काही रत्नागिरीत येणं आहे हे दोन्ही वक्तव्य आणि आदित्य ठाकरेंचं येणं हे योगायोग आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नाणारमध्ये, राजापूरमध्ये याच पार्श्वभूमीवरती बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की राजापूरच्या अनेक रस्त्यांवरती आदित्य ठाकरे येणार आहेत, कारण आदित्य ठाकरेंचा आज रत्नागिरी दौरा आहे आणि त्यानंतर ते पुढे महाड आणि रायगड करत पुन्हा मुंबईकडे येणार आहेत. त्याच्यामध्ये त्या सगळ्या बॅनरबाजीमध्ये म्हटलेलं आहे की माननीय आदित्यजी विनंती आहे, राजापुरात प्रदूषणकारी रिफायनरी आणू नका, एक कोकण प्रेमी म्हणून ग्रामस्थ, अशा प्रकारची बॅनरबाजी सध्या राजापूरमध्ये केलेली जाते. आणि या सगळ्या दौऱ्याबाबत आणि या सगळ्या वक्तव्याबाबत नाणारचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे. एक गोष्ट आहे की नाणारच्या बाबतीमध्ये अनेक मतप्रवाह आहेत, केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये आहेत आणि शिवसेनेची याच्यामध्ये दुहेरी कोंडी झालेली आहे. कारण शिवसेना आता सत्तेत आहे, महाविकास आघाडी हा सत्तेमधला घटक आहे, त्यामुळे शिवसेनेची या सगळ्या मुद्द्यावरून कोंडी करण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय का, हा देखील प्रश्न येतोय. केंद्रीय जे काही धर्मेश प्रधान आहेत त्यांनी हा मुद्दा पुन्हा चर्चेला आणला, हा मुद्दा म्हणून आणला का, हा देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण एवढ्या दिवस नाणारचा मुद्दा हा गेल्या 4-5 वर्षापासून सुरू आहे आणि याच्यामध्ये शिवसेनेची भूमिका महत्वाची आहे. याच्यामध्ये अगदी राज ठाकरे देखील उतरलेले होते. राज ठाकरेंनी भाषणापलीकडे काहीही केलेलं नव्हतं. राज ठाकरे जेव्हा 2018-19 मध्ये जेव्हा राजापूरमध्ये गेलेले होते, तिथे भाषण केलेली होती आणि तिथल्या लोकांचं एकंदरीत मतप्रवाह काय आहे या दृष्टीने राज ठाकरे यांनी त्या लोकांच्या बाजूने साथ देखील दिलेली होती. मात्र नंतर राज ठाकरे यांची नक्कीच तेजस, या सगळ्या प्रकरणात प्रत्येक राजकीय पक्षाची सोयीस्कर भूमिका ही अधोरेखित होते. मुळात शिवसेनेच्या नेत्यांची कितीही विधानं आली तरी हा वाद आजपर्यंत जर या वादाचा इतिहास पाहिला तर वाद होतो, नेते वक्तव्य करतात आणि शेवटी पक्षप्रमुख येऊन सांगतात आम्ही स्थानिकांसोबत आहोत आणि नाणार होऊ देणारच नाही. यावेळी पुन्हा तसंच काही घडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी आदित्य ठाकरेंनी याच सगळ्या पार्श्वभूमीवरती काल एक वक्तव्य केलेलं आहे. तिथल्या प्रसारमाध्यमांशी बोलताना इथे सिंधुदुर्गमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की कोकणाला जे सोयीस्कर असेल, कोकणाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने जे महत्त्वाचा प्रकल्प असेल तेच आपण आणू, बाकीच्या कुठल्याही प्रकल्पाला आपण येथे येऊ देणार नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. नक्कीच तेजस, तुर्तास धन्यवाद. पण एक नक्की की या सगळ्या प्रकरणाच्या निमित्तानं रिफायनरी समर्थकांच्या तर्फे आदित्यजी ठाकरे यांचं स्वागत, हे जागोजागी लागलेले बॅनर आता शिवसेनेला भूमिका घ्यायला भाग पाडणार, एवढं मात्र नक्की. धन्यवाद तेजस, धन्यवाद निसार या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल.